ज्या नामे पृथ्वी समूळ तरली, ते नाम वाचे वसो. ज्या रूपे सागरात्मजा समजली, ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे पणी काळिया स्पर्शिला, तो पाद भाळी ठसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलला, तो हस्त माथा वसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला, तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव द्वारा आयोजित व सुपरिमळ लीळास्मरण सत्संग द्वारा नियोजित नित्य साधना लीळास्मरण प्रशिक्षण या प्रातःकाळच्या उपक्रमामध्ये हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी पंचकृष्णाला नमन करून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या श्रीचरणी नतमस्तक होत. ज्यांच्या आज्ञेने, ज्यांच्या प्रसन्नतेने हा प्रातःकाळचा उपक्रम प्रारंभ झाला, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय सर्वांचे श्रद्धास्थान महानुभाव आश्रम तरडगाव या आश्रमाचे संचालक मम गुरुवर्य श्री गुरुजी यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून आपल्या या नित्य साधना लीळास्मरण प्रशिक्षण या उपक्रमाला प्रारंभ करत आहोत. नामस्मरणाचा लाभ या जीवासाठी जो कोणी भगवंताचे नाम उच्चारण करेल, त्या नामाचा लाभ या जीवाला अधिक होत असतो. ज्या नामे पृथ्वी समूळ तरली, ते नाम वाचे वसो. ज्या रूपे सागरात मजा समजली, ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे फणी काळिया स्पर्शिला, तो पाद भाळी ठसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला, तो हस्त माथा वसो. श्रीकृष्ण भगवंताने हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला. तो श्रीकृष्ण भगवंताचा जो हात आहे ना, तो माझ्या माथ्यावरती प्राप्त व्हावा, अशा प्रकारे कवी कल्पना करतो, प्रार्थना करतो. नामे अभिमानाती, नामाचा परमेश्वराला अभिमान आहे. आणि जो कोणी नामाचा उच्चार करतो, त्याचे रक्षण परमेश्वर करत असतात. जो अनन्य गतीने परमेश्वराला शरण येतो, त्याचा उदारनिर्वाह अनन्य चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. जो कोणी अनन्य भावाने परमेश्वराचं चिंतन करतो, त्याचा योगक्षम परमेश्वर चालवत असतात.
परंतु हे सर्व स्मरण करत असताना ते स्मरण चतुर्विध दुःखपूर्वक करता आले पाहिजे. चतुर्विध दुःख म्हणजे काय? निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ. निर्वेद या शब्दाचा अर्थ आहे मागे घडलेल्या दोषाविषयी दुःख करणे. अनुसरणापूर्वी जे आपल्या हातून दोष घडले आहेत, जी असंतर्प क्रिया घडली आहे, त्या कर्माविषयी, त्या दोषाविषयी परमेश्वराला अंतःकरणापासून प्रार्थना करून दुःख करत विनंती करणे, त्याला निर्वेद असे म्हणावे. अनुताप. अनुताप म्हणजे वर्तमानातील दोषाविषयी दुःख करावे. प्रस्तुत जे दोष आपल्या हातून घडत आहे, ते दोष घडू नये या अर्थी परमेश्वराला दुःखपूर्वक डोळ्यातून अश्रू आणून विनंती करणे. आणि अनुशोच म्हणजेच पुढे आपल्या हातून दोष घडू नये याविषयी दुःख करावे. भविष्यामध्ये माझ्या हातून दोषरूपी क्रिया घडू नये, अनिष्ट अंगावल्या जाऊ नये यासाठी परमेश्वराला दुःख करणे. आणि अर्थ म्हणजेच परमेश्वर भेटावा, तोच व्हावा अशी तळमळ करणे. हे भगवंता, हे परब्रह्म परमेश्वरा, कधी तुम्हाला भेटशील, कधी तुझी आणि माझी भेट होईल. मला फक्त तूच हवा आहे अशी जो तळमळ करतो त्याला अर्थ असे म्हणावे. अशा प्रकारे चतुर्विध दुःख आपण केले पाहिजे. आणि चतुर्विध दुःख करत करत आपण काय केलं पाहिजे? चतुर्विध स्मरण केले पाहिजे. चतुर्विध स्मरणामध्ये पहिला क्रमांक उच्चारण म्हणजे नामाचे उच्चारण केले पाहिजे. दुसरा प्रकार आहे चिंतन. चिंतन हे देखील आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ध्यान आणि स्मरण अशा प्रकारे चतुर्विध स्मरण आहे. लीळेंचं चिंतन करत, स्मरण करत आठवण केली पाहिजे. आणि आपण सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या मूर्ती वर्णनातील प्रत्येक अवयवाचं स्मरण करत आहोत. श्री करू वैसा भावीजे ध्याईजे, जे डोनी उतरणे. ही लीळा चरित्रामधील पूर्वार्ध 508 क्रमांकाची ही लीळा आहे. साडेगाव या ठिकाणी ही लीळा घडली आहे. आमच्या गोसावी यांचे वास्तव्य साडेगाव या ठिकाणी आहे. गोसावी यांच्या समवेत भक्त परिवार आहे. सकाळी सकाळी आमच्या गोसावी यांचा पूजाउत्सव झाला आहे.
गंगेच्या थडियेने आमचे गोसावी विजय केले आहे. त्या ठिकाणी असणारी जी दोन्ही आहे, नाव आहे, त्या ठिकाणी आमचे गोसावी उभे राहिले आहेत. स्वामींच्या समवेत भक्त परिवार आहे. स्वामी म्हणतात, दोन्ही घाला. त्यावेळेस दोन्ही चालवणारा म्हणतो, जीजी दोन्हीसी महाजनी आन वाहिली असे. स्वामी पुन्हा त्यांना म्हणतात, आम्ही भिक्षू महात्मे आणि आम्हाला कैसी आण. स्वामी पुन्हा त्यांना म्हणतात, घाला दोन्ही. दोन्ही प्रवास करण्यासाठी सज्ज करा. मग दोन्ही चालवणारे एक एक अडचण सांगू लागतात की आम्हाला ही दोन्ही आवडता येत नाही. स्वामी त्यांना म्हणतात, आम्ही तुम्हाला दोन्ही आवडू लागू. मग त्यांनी दोन्ही त्या नदीमध्ये घातलेली आहे. गोसाव्यांनी फुटियाची तळसुटी म्हणजे त्याची दोरी तयार केली. आमचे गोसावी दोन्हीमध्ये बसले आहेत. बाईसा दोन्हीत बसल्या, लोकोबाईसा बसल्या. तर दोन्ही थोडीशी आतमध्ये गेली आहे. आणि मग रानायसाला त्या दोन्हीमध्ये बसता येत नाही म्हणून गोसावींनी आपला श्रीकरू त्या रानायसाला दिला आहे. आता दोन्हीमध्ये सर्वांचा प्रवास सुरू आहे. आणि मग त्या दोन्हीमध्ये असणार पुढे नेण्याचं जे साधन आहे, श्रीकरी अवला घेऊनी दोन्ही आवलेली, गोसावी वजूची नेली. मग तयासी विस्मोह झाला. जो दोन्ही चालवणार आहे त्याला आश्चर्य वाटलं. हे काही ऐशी दोन्ही कोणीही आवलू नेणे जी. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीला चालवणं कोणीही जाणू शकत नाही. आम्ही नेणू म्हणजे आम्हालाही माहित नाही. मग तेही आवले घेतले, दोन्ही कडे लावली म्हणजे पलीकडच्या काठाला दोन्ही गेली पोचली. गोसावी दोन्हीतून खाली उतरले. बायसाही दोन्हीतून खाली उतरल्या. लकोबाईसाही दोन्हीतून खाली उतरल्या. पुन्हा दोन्ही थोडीशी नाविक परती गेली, थोडी पलीकडच्या साईडला गेली. मग गोसावीने पुन्हा आपला श्रीकुरु देऊनी रानायसाला खाली उतरवले. हा सर्व प्रकार पाहून रानायसाला हात देऊनी दोन्हीत बसवणे, हात देऊनी दोन्हीतून खाली उतरवणे, हा सर्व प्रकार पाहून गोसावी बाईसांना राग आला. बायसा रानायसाला रागवू लागल्या. हे काही वो झाले रांडेसी,
मागा तळी मागा बाबाचा श्री करू धरुनी बैसली, आता तरी आता बाबांचा श्री करू धरुनी उतरली, बाबांचा श्री करू दुखवला. बायसा रानायसाला रागू लागल्या. मागा म्हणजे मगाशी आपण दोन्हीत बसताना बाबांचा श्री करू धरून बसलीस आणि खाली उतरतानाही बाबांचा श्री करू धरून उतरलीस. बाबांचा श्री करू दुखवला असेल. हे काही झाले रानदेशी, तुला काय झाले नक्की? अशा प्रकारे बायसा रानायसाला पोखवू लागल्या, रागवू लागल्या. गोसावी रानायसाची बाजू घेऊन म्हणू लागले, बाई याशी का कोपते असा? तुम्ही यांना का रागवता? निरर्थकच का रागवत आहात? हे यासीची करू आवडत असे. आम्हाला अशा प्रकारे त्यांना असे करू देऊनी दोन्हीत बसवायला आणि दोन्हीतून खाली उतरायला आवडत. मग गोसावी तेथून विजय केले. जवळच काठीतळी स्वामींना आसन झाले. वैजोबा स्वामींच्या दर्शनाला आले. श्रीचरणाला लागले. वाळुकी स्वामींना दर्शन केले. अशा प्रकारे भगवंत या भक्ताला पदोपदी सहाय्य करत असतात. स्वतः गोसावींनी आपला श्रीकरू रानायसाला दिला. रानायसाला दोन्हीमध्ये बसवले. उतरताना आपला श्रीकरू देऊन रानायसाला खाली उतरवले. जो कोणी भगवंताला अशा प्रकारे अनन्यतेने शरण जातो, भगवंताचा होतो, त्याला परमेश्वर अशा प्रकारे सहाय्य करतात. आपल्यालाही कितीतरी वेळा भगवंताने हात दिला असेल, परंतु हे भगवंता मला तो हात नाही धरता आला. नाही आपल्या हाताला धरून या जन्म मरणाच्या भवसागरातून पार होता आले. आपण तर अनेक भक्तांना या दुःखरूप भवसागरातून पार केले. आपण अवतार धारण केला. जीवाला ज्ञान दिले. राज्य वैभवाचा त्याग करून या जीवाच्या हितासाठी भक्ताला सुख प्राप्त व्हावे, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावा, अशा हेतूने आपण गावोगावी वाडोवाडी, कधी अरण्यातून, कधी खडकाळ प्रदेशातून एका जीवाच्या करुणेसाठी आपण तिथपर्यंत पोहोचलात. आणि आपण त्याचे दुःख दूर केले. हे भगवंता, माझ्याहीसाठी आपण कितीतरी वेळा आला, कितीतरी वेळा मला ज्ञान दिले, कितीतरी वेळा मला या भवसागरातून पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्यासारखा अध्यम, माझ्यासारखा मूर्ख, माझ्यासारखा नालायक, जेवढे पाप केले असतील ते सर्व भगवंता मीच केले आहेत. त्या पापांची गणती मी करू शकत नाही. अगणित अशी मी कर्म केली.
जेणेकरून हे भगवंता आपण माझ्यावरती उदास झाला. पुन्हा पुन्हा ज्ञान दिले, पुन्हा पुन्हा समजून सांगितले, परंतु नाही भगवंता मला त्या ज्ञानाचा उपयोग करून घेता आला. भुंकत गाढव चोरी गेला त्याप्रमाणे हे भगवंता मला ज्ञान झाले. मला कळाले हा संसार अनित्य आहे, पाप मूळ आहे, दुःख मूळ आहे. या संसारामध्ये मी कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी मला काही लाभ होणार नाही, मला माहित आहे. हेही मला माहित आहे की मी या संसारात रममान होऊन कितीतरी दुःख असून ते दुःख सहन करून शेवटी मला दुःखाला नरकालाच जावे लागणार आहे. हे कळतंय, वळतंय, परंतु हे भगवंता नाही मला तुझं होता आलं. नाही सारंग पंडिताप्रमाणे मला ज्याप्रमाणे सारंग पंडितांना आपण ज्ञान केले परंतु तो अनुसरला नाही, त्याप्रमाणे मलाही अनुसरता नाही आलं. मी माझ्या सुखामध्ये विषयामध्ये रममान होऊन गेलो. सर्व बाजूने मला इंगळ चावतात, ढसतायत, दुःख होताय, वेदना होत्या. त्या नाल्यामध्येच मी सार निवडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु नाही, मला तो सार नाही. त्यामध्ये ज्या अन्यथा ज्ञानाने, अध्ययनाने, अज्ञानाने मी जे शोधत आहे ते मला नाही तिथं प्राप्त होणार. सर्व कळतंय, परंतु भगवंता का मला वळत नाही? आपण तर रानाईसाची, नागदेव आचार्यांची, महिमभट्टांची, बायसांची, महादेव भक्ताची, किती किती भक्तांची नावं घेऊ भगवंता. त्यांची आपण नय्या पार केली. या भवसागरातून त्यांना पार करून आपला परमानंद दिला, परंतु मला तो नाही प्राप्त करता आला. आताही मला नाही स्मरण करता येत. मला माहित आहे आपल्यापर्यंत येण्याचा मार्ग, परंतु मला त्या मार्गाने का वाटचाल करता येत नाही? मार्ग तर सोपा आहे. आपलं स्मरण करायचं आहे, आपण सांगितलेलं वचनाचं पालन करायचं आहे, परंतु माझाच अनाधिकार, माझेच कर्म मला आड येत आहे. मी पूर्वजन्मामध्ये असं कोणतं भाग्यच नाही जोडलं की जेणेकरून आपण म्हणाल त्या मी करेल. परंतु भगवंता हे सर्व जरी खरं असलं तरी आपण तर समर्थ आहात, आपण सर्वजान आहात. आपण जर योग आणलात ना तर मला देखील आपला परमानंद प्राप्त होईल. आपण माझ्यासाठी जर एवढं प्रयत्न करत आहात तर मग अजूनही प्रयत्न माझ्यासाठी करा आणि मला या मोहमायेतून, या भवचक्रातून, या दुःखाच्या महासागरातून मला मुक्त करून माझी नय्या पार करून आपला परमानंद मद गरीबाला प्राप्त व्हावा जी अशा प्रकारची प्रार्थना, विनंती मी आपल्या श्रीचरणी करत आहे आणि माझ्या या विनंतीचा स्वीकार करून भगवंता मला आपण आपल्या